पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा 2 तारखेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी ते स्वागत करीन. तुम्ही सगळे दर्शनाला या. कृषी मंत्रालयाचा रुग्णालयाचा जो खरं तर वाद आहे ना, जी घटना घडली ती दुर्दैवी आहे असं बोलतात, पण आता मंगेशकर कुटुंबियावर देखील थेट टीका होती. वडेट्टीवार म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुटणारी महाराष्ट्रात. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर, मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही. पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार. माणिकराव कोकाटेने वक्तव्य केले की माझा स्वभावच तसा आहे, तो 1 दिवसात बदलणार नाही, माझा बोलण्याचा हेतू हा शुद्ध होता. काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण हरी. गेले 5 वर्षात सामाजिक जो पुतळा तो मुद्दा आहे, भूमिका काय? माझी भूमिका नाही. आज इतिहासावर भूमिका इतिहासकारानेच घेतली पाहिजे. मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गल्लत करू नये. जे इतिहासात ते तज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य आहे. काही महापुरुषांबद्दल वक्तव्य वक्तव्य करण्यासंदर्भात कायद्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. स्पष्ट भूमिका मांडली की जर कायदा आला तर जे वाचवावीर आहेत त्यांना कुठेतरी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा. आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल. पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही. संदर्भात एक प्रश्न आहे. 10,500 कोटी ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचा उच्च कारभार पुन्हा एकदा आलाय. शेतकऱ्यांना पैसे जात नाहीत पण खर्च मात्र त्यांचा वाढतोय. सरकार याकडेही लक्ष त्याला धरून काही गेल्या 5 वर्षात 50 कोटींचा नफा हा विमा कंपनींचा झालाय. आता केंद्रीय अहवालामध्ये पण तसं नमूद करण्यात आलेलं आहे. हे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश धसांना विचारा, संदीप क्षीरसागरांना विचारा. हा प्रश्न तुम्ही बजरंग अप्पा सोनावणेंना विचारा. त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे. आणि याबद्दल शिवराज सिंग चव्हाणांनी माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार होतो आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो. वाल्मी शहरात न्यायालयामध्ये असं म्हणतात की पूर्णपणे निर्दोष आहे असं तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिला. खरं सगळ्या दुनियेलाच माहिती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय. आणि मला एकच प्रश्न कळत नाही की आणि हे केंद्र सरकारला मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या, क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे. मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो कन्झ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जा दिलाय. आणि याचं पत्र सरकारला लिहिणार आहे केंद्र सरकार. काही मगाशी हाच प्रश्न जेव्हा अजितदादांना विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं की वाढवू नका त्याचे दर. एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोअर ऑफ द हाऊस वर दिलेलं आहे त्याच्यात तुमच्या चॅनलवर सगळ्यांना मध्ये की क्रूडची प्राइसेस, पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाईड करते आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारने हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी अस्त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे. आणि सिलेंडरचा 50 रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही. मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा की 60 रुपये बॅरेल झाला आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा. एक आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कृपा करून वाढवू नका कारण आधीच लोक महागाई इंधनाचे दर नाही, क्रूड ऑइल इंधन नाही, क्रूड ऑइलचे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली 60 रुपये आहे, $60. अहो त्यांच्याच मुलाचं होतं. नाही कसं आहे फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली
गल्लत कोणीच करू. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी एक लेक येते आणि एक आनंदी सोहळा. काल सगळ्याच आमच्या ज्येष्ठ आशा काकी होत्या, काल आमच्या सुमती काकी हम्पीवरनं आवर्जून उपस्थित होत्या, सगळेच होते. आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली. आमच्या काकी भारती काकी गेल्या. भारती काकी गेल्यानंतर त्याच्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते. त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचे संध्याकाळ ही कुटुंबाला मिळेल. थँक्यू.